तर कुठपर्यंत आलो गेल्या वेळेस? संध्याताई तुम्ही हा मी नव्हते सर मागच्या लेक्चरला. तेच हा म्हणत होतो, स्मरणशक्तीवर ताण देऊ नका असं म्हणायचं होतं. हा मी न त्यामुळे शांत बसली. सांगा कोण तर सांगा पटकन. म्हणजे स्मरणशक्तीचा विषय सुरू होता बा. स्मृती संवर्धन योग. स्मृती संवर्धनासाठी योग. आणि याच्यातला काय भाग चालू होता आपला? आसन. कोणकोणते भाग बघितले होते? एक भाग बघितला होता यम नियमामधील, बरोबर आहे का? त्याच्यामध्ये काय काय पाहिलं आपण? एक स्वाध्याय आणि दुसरं तप, या दोन गोष्टी यम नियमामधल्या बघितल्या होत्या. त्याच्यानंतर आपण आसनाकडे आलो होतो. आसनामधले काही आसनं जसे की शीर्षासन, सर्वांगासन, विपरीत करणी मुद्रा आणि ज्या आसनांमध्ये डोकं खाली होतं, म्हणजे ज्या आसनामध्ये मेंदूकडे रक्तपुरवठा जास्त होतो, जसं की पर्वतासन असेल किंवा आणखीन पादहस्तासन असेल, त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये रक्तपुरवठा मेंदूकडे जास्त होतो, ती आसनं आपण त्याच्यामध्ये पाहिली होती. हा आसनांचा भाग त्या ठिकाणी आपण बघितलेला होता. त्याच्यानंतर प्राणायामाचा काही भाग बघायचा आहे. आणखीन पुढे ध्यान आणि आणखीन एक विशेष योग तुम्ही बघितलेला नसेल पूर्वी, पण बघायचा आहे. त्याच्यापूर्वी प्राणायामामध्ये विशेष प्राणायाम जो स्मरणशक्तीसाठी अतिशय लाभदायक आहे आणि आवाज गेलाय का सरांचा? कुठून जॉईन झाले का? आले बहुधा फोन आला असेल त्यांचा. सरांनी मागच्या वेळी हे मत्स्यासन सांगितलं का? आसनामध्ये मेंदूला रक्त पुरवठा होणारा मत्स्यासन किंवा बालासन असं काही? नाही मत्स्यासन नाही सांगितलं. मेंदूला रक्त पुरवठा मत्स्यासन, बालासन हे पण त्यामध्ये येतील ना? बालासन येईल. मत्स्यासनामध्ये कशी आहे कृती? मत्स्यासनामध्ये कशी कृती होते? म्हणजे टाळूचा भाग. जितके काही आसनं ज्याच्यामध्ये मेंदूला रक्तपुरवठा होतो, जास्त प्रमाणामध्ये होतो, ज्याच्यामध्ये मेंदूचं आरोग्य सुधारतं, ते आसनं त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. एक्स्ट्रा ऍड करू शकता. पर्वतासनचं मला नाही कळालं सर. पर्वतासन कशासाठी बरोबर ऍड केलंय? त्यात कुठं आपलं सूर्यनमस्कारामध्ये येतं बघा पर्वतासन. पाहिले का तुम्ही? हा ते अधोमुखासन करून. अधोमुख श्वानासन. मला काय वाटलं पर्वतासन म्हणजे आपण बैठक स्थितीत जे करतो ना, हात वरती घेऊन, त्यात कुठं म्हटलं डोक्याला काय होते असं वाटलं. म्हणतात सूर्यनमस्कारामधलं होतं, डोकं खाली होतं. ठीक आहे सर. सर दंडासनाचं एक शोधतो म्हणले होते तुम्ही, ते विपरीत स्थितीतलं. ठीक आहे, तो आपण लास्टला बघूया भाग थोडा नंतर. तुमची समस्या असू द्या, लास्टला बघू. आणखीन काय असं सांगतो म्हणजे तुम्ही मेंदूवर बोला. मेंदूच्या विकासासाठी आणखी काय असं सांगतो? हा तेच म्हणलं ना मी, ज्याच्यामध्ये डोक्याकडे जास्त रक्तप्रवाह होतो, अशी आसनं तुम्ही कोणतीही निवडू शकता किंवा त्याच्यामध्ये ऍड करू शकता. ओके, ठीक आहे. शशांकासनाचा भाग आहे, त्यालाच बलासन असं सुद्धा म्हटलं जातं, असा भाग आहे. अशी बरेच आसनं आपल्याला सापडतात. ती तुम्ही शोधा होमवर्क साठी. तुम्हाला होमवर्क करून मला उद्या सांगा. सगळ्याच गोष्टी शिकवायच्या नाहीत, काही तुम्ही हुडकून आणा. ठीक आहे, पुढे बघूया. भ्रामरी. हा बघा, भ्रामरी प्राणायाम. त्याच्यामध्ये विशेष काय बघा, आता आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. जर समजा आपल्याला जर
छाती फुगवायची असेल, वाढवायची असेल तर आपण काय करतो, दंड असं हे मारतो, डिप्स मारलेत का कधी डिप्स असं, बरोबर आहे. किंवा हो. दंड वाढवायचे असतील तर डंबेल्स उचलतो, बरोबर आहे. किंवा खांद्याचा व्यायाम व्हायचा असेल, खांद्याचा व्यायाम व्हायचा असेल तर असे वेगवेगळे सूक्ष्म व्यायाम, गोल फिरवणे, वर खाली मागे पुढे, गोल फिरवणे, उलट फिरवणे, या वेगवेगळ्या क्रिया करतो. किंवा मानेचे व्यायाम करायचे झाले तर इकडं तिकडं गोल असं वेगवेगळे व्यायाम करतो, बरोबर आहे. किंवा असेही प्रकार आहेत ज्याच्यामध्ये त्या भागावर ताण दिला जातो, एक्सटेन्शन, एक्सपान्शन, ताण ओढणारा ताण, दाबला जाणारा ताण, असे वेगवेगळे प्रकार करून आपण वेगवेगळ्या अवयवांना व्यायाम देतो, बरोबर आहे. मग त्याचप्रमाणे मेंदू जो आहे, मग त्या मेंदूला आपण काय करून व्यायाम देता येईल, किंवा त्या मेंदूला असं खेचता येईल का, त्या मेंदूला असं दाबता येईल का, का गोल फिरवता येईल, का मागं नेता येईल, का इकडं नेता येईल, का तिकडं नेता येईल, काय करता येईल त्याला. आता बघ, हृदयाला व्यायाम द्यायचा झाला की आपण सूर्यनमस्कार काढले की हृदय जलद गतीनं फास्ट हे होतं, हार्टबीट वाढतात, म्हणजे हृदयावर त्याचा परिणाम होतो, बरोबर आहे. म्हणजे त्याच्यावर क्रिया घडते, हृदयावर क्रिया घडते. तशा प्रकारे मग मेंदूला आपल्याला व्यायाम द्यायचा आहे. मग कशा प्रकारे देता येईल, मेंदूचं आरोग्य आपल्याला सुधारायचं आहे. आता त्याच्यातला एक प्रकार झाला आपण रक्त पुरवठा वाढवून, बरोबर आहे. तो म्हणजे वेगवेगळे आसन आपण त्याच्यामध्ये पाहिली. आणखीन कशा प्रकारे देता येईल व्यायाम त्याला. काही व्हायब्रेशन्स त्याला देता येतील व्हायब्रेशन सर, पोहोचून. हा बघा, जसं की भ्रामरी भ्रामरी प्राणायाम आहे समजा. ऋषी मुनींची जी पूर्वीची जी विचारशैली आहे ती बघा कशी आहे, किती प्रगत आहे, बरोबर आहे. तर या मेंदूला व्यायाम कसा द्यावा याच्यासाठी सुद्धा त्यांनी विचार केलेला असेल, किंवा वेगवेगळी जी आसनं आपल्याला दिली. आता बघा, आम्ही ज्यावेळेस योगाचा अभ्यास करत होतो त्यावेळी अ, असे काही मसल्स आहेत, मला वाटायचं की त्या मसल्स वरती स्ट्रेचिंग वगैरे निर्माण होणार नाही, परंतु असे बरीच आसनं आहेत ज्याच्यामध्ये जवळपास त्या प्रत्येक मसलचा विचार केला गेलेला आहे, बऱ्याच मसलचा जास्तीत जास्त. पण आणखीन एक विचार आला, म्हणजे तो म्हणजे मेंदूचा. तर त्याच्यावरती कसं स्ट्रेस देता येईल, तर देता येणार नाही, त्याला ताण देता येणार नाही, खेचता येणार नाही. मग त्याच्यासाठी काय केलं असेल, किंवा योगामध्ये काय विचार केलेला असेल त्याच्यासाठी, तर हे व्हायब्रेशन नावाचा जो प्रकार आहे, तो प्रकार त्यांनी तिथं सुचवलेला आहे. ज्याप्रमाणे आता आपण मोबाईल खुर्चीवरती ठेवला किंवा टेबलवरती ठेवला आणि व्हायब्रेशन व्हायला लागला मोबाईल, की खुर्चीला सुद्धा तिची कंपनं मिळतात. आवाज सुद्धा मोठा येतो बघ. खुर्चीवर असेल तर आवाज मोठा येतो व्हायब्रेशनचा, बरोबर आहे. किंवा टेबलवर असेल तर मोबाईल तर व्हायब्रेशन करतोच. त्यासोबत तो टेबलला पण त्याची व्हायब्रेशन्स पोहोचतात. त्याची कंपनं तिथं पोहोचतात. मग मेंदू हा अतिशय नाजूक असा अवयव आहे आणि त्याला आपण व्हायब्रेशन्सद्वारे व्यायाम देऊ शकतो, अशी त्यांची कल्पना तिथं आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यामुळं परत रक्त परिसंचरण हा जो भाग आहे, भ्रामरीमुळं मेंदूमधील रक्तप्रवाह सुरळीत होतो, वाढतो, प्रमाण वाढतं. किंवा मेंदूच्या ज्या पेशी आहेत, नर्व्ह सेल्स ज्या आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांचं सुद्धा आरोग्य तिथं चांगलं आपल्याला दिसून येतं. ज्ञानतंतूंचं पोषण होतं असं सुद्धा म्हटलेलं आहे भ्रामरी प्राणायामामध्ये. त्याच्यासोबत आणखीन एक भाग आपल्याला त्याच्यामध्ये बघायचा होता, सुपर ब्रेन योगा म्हणून एक भाग आहे. त्यापूर्वी तुम्ही कधी पाहिलेला असेल किंवा नसेल, त्याच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं, तर बघा, तो भाग दाखवला की तुमच्या लक्षात येईल, की हा भाग आम्ही पाहिलेला आहे किंवा केलेला पण आहे. फक्त त्याचं नाव किंवा त्याचे फायदे आम्हाला माहीत नव्हते. अजाणतेपणी आम्ही तो भाग केलेला आहे किंवा आमच्याकडून करून घेतलेला आहे. तोही विशेष म्हणजे शाळेमध्ये. तोही विशेष म्हणजे शाळेमध्ये. शाळेमध्ये एखादा विषय चुकला, होमवर्क नाही केला, तर काय केलं जायचं? छडी तर मारायचीच. त्यासोबत आणखीन एक शिक्षा दिली जायची. ती कोणती शिक्षा होती? आठवल तुम्हाला? सर बैठका मारायला लावायचे खूप आम्हाला. हां. अंगठे खूप बैठका अंगठे मारायला मारायला लावायचे. लावायचे सर. कान पकडून. अंगठे अंगठे पकडायला लावायचे.
पायाची अंगठी पकडणे, कान पकडून बैठका, हा, कान कोंबडा पकडून करणे, बैठक, कोंबडा कोंबडा करणे. करणे. सरांना माहित आहे बघा सगळं, सर्वांनाच माहित आहे हा विनोदाचा विषय झाला. पण बघा, कान पकडून बैठका मारणं किंवा अशा पद्धतीने आपण जो सुपर ब्रेन योगा बघणार आहे, एक इमेज दाखवतो तुम्हाला, तुमच्या लक्षात येईल बघा. दिसत आहे का? नाही सर, तुम्ही दिसतात. मला तर तुम्ही दिसत नाही. एक मिनिट हा. स्क्रीन शेअर नाही जरा. ओके, थांबा, तीच बघतोय. शेअरिंग होत नाही बहुतेक, कांट शेअर मध्ये. एक मिनिट. तर बघा, याच्यामध्ये ज्या मुली आहेत त्या काय करत आहेत हो? कान पकडून उठा बशा. कान पकडून अर्ध बैठक आहे. अर्ध बैठक आहे, पण त्या उठबशा मारणार आहेत काही. ते त्या फोटो अर्ध्या आहे ना, त्यामुळे तसं आलाय. त्याच्यामध्ये ते खाली तसं दिसत आहे. किंवा हा जो प्रकार आहे, आणखीन एक याच्यात बघू. आता बघा, याच नाव आहे सुपर ब्रेन योगा. काय आहे याचं नाव? सुपर ब्रेन योगा. याच्यामध्ये काय काय करायचं आहे? उजव्या हाताने डावा कान पकडायचा आहे आणि डाव्या हाताने उजवा कान पकडायचा आहे. त्याचसोबत ब्रीदिंग जे आहे, बसताना श्वास घ्यायचा आहे आणि उठताना श्वास सोडायचा आहे. अशा प्रकारे आता याचं महत्व काय सांगितलेलं आहे, तर या क्रियेमुळं, या कृतीमुळं सुद्धा आपल्या स्मरणशक्तीवरती परिणाम होतो. स्मरणशक्तीवरती परिणाम होतो. आणि ही जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया आपल्याला 20 ते 21 वेळा अशी विद्यार्थ्यांकडून करून घ्यायची रोजची. रोज 20 ते 21 वेळा आपण त्यांच्याकडून करून घेतलं तर महिनाभरामध्ये त्यांच्या स्मृतीमध्ये सुधारणा झालेली दिसून येते. असे सुद्धा काही त्याच्यामध्ये हे आहेत पुरावे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला ध्यानाचा काही भाग बघायचा आहे. ध्यानाचा विशेष प्रभाव कशावर असतो? मनावर. ध्यानाचा विशेष प्रभाव जो आहे तो कशावर आहे? मनावरती आहे. बरोबर आहे. चंचल मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न हा ध्यानामध्ये केला जातो. त्यासोबत त्याच्या बाबतीत काय म्हटले बघा, ध्यानाचे विविध प्रकार आपण गेल्या सेमिस्टर मध्ये बघितलेले आहेत. त्यापूर्वी काही प्रकारही बघूयात, पण त्याच्या अगोदर नेमकं काय? बोला, कोण बोलते? काय म्हणताय? आवाज येत नाही मला स्पष्ट. बोला. कुणाच तरी असाच माईक चालू आहे, कोणी बोलत नाही, असाच माईक चालू आहे, माईक म्यूट करावं लागेल. बर बर बर, ठीक आहे, ठीक आहे, चालते. बघा, बोस्टन मध्ये एक ज्याप्रमाणे तुम्हाला थेसिस आहे पुढे आता, त्याप्रमाणेच एक प्रयोग करण्यात आला. कोणता प्रयोग? तर ध्यानाचा एक प्रयोग करण्यात आला आणि त्याच्यामध्ये काही विद्यार्थी निवडण्यात आले आणि त्या विद्यार्थ्यांकडून रोज 30 मिनिटं, दिवसातून एकदा, रोज 20 मिनिटं इतका ध्यानाचा अभ्यास करून घेण्यात आला. तर त्यांच्या निदर्शनामध्ये असं आढळून आलं, किंवा त्यांच्या या प्रयोगामध्ये असं आढळून आलं की रोज केलेल्या या नियमित ध्यानाच्या सरावामुळं मेंदूचा सेरिब्रल कॉर्टेक्स नावाचा एक भाग असतो, तो मजबूत होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. किंवा ग्रे मॅटर
असं म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं. ती पण एक इमेज बघूया आपण, नेमका कोणता भाग आहे तो मेंदूमधील. तर याच्यामध्ये दाखवले बघा, वरचा जो आहे तो पूर्ण मेंदू आहे, दुसरा खालचा जो आहे तो एक काप घेतलेला आहे. जसं आपण टमाटर चिरतो बघा, 2 भाग होतात, त्याप्रमाणे मधोमध एक काप घेतलेला आहे. त्याच्यावर वर नावं दिसत आहेत बघा, एक ग्रे मॅटर आणि दुसरं नाव आहे व्हाईट मॅटर. असे 2 भाग तिथे दाखवलेले आहेत. किंवा आणखीन इकडून एक बाण आलेला आहे बघा, त्याच्यावरती सुद्धा एक नाव दिलेलं आहे, सेरिब्रल कॉर्टेक्स असं नाव दिलेलं आहे. म्हणजेच आता तिथल्या प्रयोगादरम्यान हा सेरिब्रल कॉर्टेक्सचा जो भाग आहे किंवा हा जो ग्रे मॅटर नावाचा भाग आहे, तो भाग जो आहे तो ध्यानामुळं मजबूत होतो असं सुद्धा म्हटलेलं आहे. मग याचं काय कार्य आहे? हे मजबूत झालं तर काय होणार आहे, आपल्याला काय फायदा होणार आहे त्याचा? तर त्याच्याविषयी काय म्हटलंय बघा, तर हा जो मेंदूमधील हा भाग आहे, तो कशाशी निगडीत आहे? तर शिकण्याची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया किंवा एकाग्रता, स्मरणशक्ती आणि मानसिक कार्याचे व्यवस्थापन असे वेगवेगळ्या क्रिया सुद्धा याच्याद्वारे पार पडल्या जातात असं म्हटलेलं आहे. आणि स्मरणशक्ती याच्याबाबत आपण बघत आहोत, त्याच्यामुळं हा महत्वाचा भाग इथं येतो. त्यासोबत आता बघा, स्मरणशक्तीचे जे हे आहे, साठवण्याची जी क्रिया आहे. आता बघा डाटा, जो जो असं म्हणतो बघा आपण मेमरीमध्ये कसं 10 जीबी मेमरी, 20 जीबी मेमरी, ज्याप्रमाणे जीबी म्हणजे एखादी गोष्ट, एखादा डाटा किती प्रमाणामध्ये आपण साठवू शकतो, त्याच्यानुसार आपण त्या मेमरीची हे ठरवतो, जीबी असं ठरवतो ते. म्हणजेच स्मरणशक्ती तर वाढतेच, पण हा डाटा साठवून ठेवण्याची जी क्रिया आहे, प्रक्रिया आहे, जास्तीत जास्त डाटा आपल्याला साठवून ठेवता येतो, असं सुद्धा या प्रयोगातून आपल्याला निदर्शनामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे. त्यासोबत दीर्घकालीन स्मृतीमध्ये सुधारणा होते. दीर्घकालीन स्मृतीमध्ये सुधारणा होते आणि ज्यावेळेस आपण आठवण्याचा प्रयत्न करतो, तर हे आठवण्याचा प्रयत्न करताना जो लागणारा कालावधी आहे, आता बघा, काहींना आठवण्यासाठी विचार करतात, काय असेल, काय असेल असा विचार करतात. पण काहींना पटकन लगेच त्याविषयी माहिती आपल्या डोक्यात लगेच क्लिक होते. त्याचप्रमाणे ही दीर्घकालीन जी मेमरी आहे, ती तर वाढते. त्यासोबत ती पटकन आठवणे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जसं की तुम्ही परीक्षेमध्ये पेपर जो असतो बघा, त्याच्यासाठी काही कालावधी निश्चित केलेला असतो. 1 तास, 1.5 तास, 2 तास, 3 तास. या कालावधीमध्येच तुम्हाला सगळं आठवलं पाहिजे. आणि 3 तासाच्या नंतर जर आठवलं, तर ते फायद्याचं आहे का तुमच्या? म्हणजेच हे आठवण्यासाठी लागणारा कालावधी जो आहे, तो सुद्धा या ठिकाणी ध्यानामुळे सुधारतो असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यासोबत आणखीन एक विशेष परिणाम याच्यावरती होतो, तो म्हणजे आकलन क्षमतेमध्ये सुधारणा. आकलन क्षमतेत सुधारणा होते. आकलन क्षमता म्हणजे काय? जे एखादी शिकवली जाणारी जी गोष्ट आहे, ती आपल्याला समजली पाहिजे. आलं का लक्षात? आता आपण बघा, स्मृती सुधार तंत्रामध्ये काही गोष्टी बघितल्या होत्या. त्याच्यामध्ये लक्ष असणं, प्रेरणा असणं, एकाग्रता असणं, भावनिक स्थिती असणं, अशा वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. परंतु एखादा शिकवला जाणारा विषय, त्याचं आकलन सुद्धा आपल्याला होणं हे आवश्यक असतं. एखादी गोष्ट, एखादा शिकवलेला विषय आपल्याला समजला, चांगला समजला, तरच तो आपल्या स्मृतीमध्ये चांगला राहतो. आणि शिकवलेला विषय जर आपल्याला लक्षात राहत नसेल, तर तो शिकवलेला विषय जर समजत नसेल, तर तो आपल्या लक्षातही तितका राहत नाही आणि तो विषय आपला नावडीचा बनतो. एखादा विषय केव्हा आवडतो आपल्याला? जर तो विषय शिकवताना आपल्याला व्यवस्थित समजत असेल, तर तो विषय आपला आवडीचा होतो. अशी ही गोष्ट वेगळी झाली. पण आता इथं सांगण्याचा उद्देश काय आहे? तर आकलन क्षमता सुद्धा या ध्यानामुळं वाढते आणि आकलन क्षमता वाढल्यामुळं त्याचा परिणाम कशावरती होतो? तर स्मरणशक्ती म्हणजे इनडायरेक्टली परिणाम.
डायरेक्टली परिणाम आणि इनडायरेक्टली परिणाम. म्हणजे स्मरणशक्तीवरती त्याचा परिणाम होतो असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग आता हा जो भाग झाला, हा सर्व भाग ध्यानाविषयी झालेला आहे. त्याच्यानंतर आता पुढचा जो भाग आपल्याला बघायचा आहे तो आहे एकाग्रतेसाठी योग. आता एकाग्रता आणि स्मरणशक्ती या दोन्हीमध्ये काय फरक आहे मग? 2 पॉइंट का केलेले आहेत? स्मरणशक्ती हा वेगळा विषय आहे, एकाग्रता हा वेगळा विषय स्मरणशक्ती आहे. पण एकाग्रता वाढल्याशिवाय स्मरणशक्ती पण वाढणार नाही. बरोबर आहे. म्हणजे तिचा सुद्धा परिणाम स्मरणशक्तीवरती. म्हणजे ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत एकमेकावरती अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. किंवा स्मृती सुधार तंत्रामध्ये सुद्धा एकाग्रता वाढवणं हा सुद्धा एक त्याच्यामधला विषय आहे. एकाग्रता वाढलेली असेल तरच आपण शिकवलं गेलेलं हे चांगलं आपण ग्रहण करू शकतो. ठीक आहे. जसं की स्मरणशक्तीसाठी योग याच्यामध्ये आपण स्मरणशक्ती बद्दल माहिती बघितली बरीच. त्याचप्रमाणे एकाग्रता म्हणजे काय? नेमकं एकाग्रता कशाला म्हणता येईल? सांगता येईल का तुम्हाला? चित्ताची एक अवस्था आहे एकाग्र अवस्था. कोणतीही गोष्ट पूर्ण मन लावून, म्हणजे आपलं मन आणि बुद्धी एकाच विषयावरती आपण ध्यान देतो आणि पूर्ण म्हणजे एक रस्तेने आपण ती गोष्ट करतो, त्यावेळी आपण एकाग्र, म्हणजे आजूबाजूचं भान हरवतो आपण आणि फक्त त्या एका विषयावरतीच आपण पूर्णपणे लक्ष देतो, ती एकाग्रता सगळ्याच्या झाली. एका विषयावरती असणं म्हणजेच काय बघा, एका विशिष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची आणि ज्या विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना दूर करण्याची कला म्हणजे एकाग्रता, असं आपण त्याला म्हणूया. आता याच्यामध्ये 2 भाग होतात. या वाक्यात 2 भाग आहेत. बघा, एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं हा एक भाग झाला आणि विचलित करणाऱ्या गोष्टीला धुडकावून लावणं हा दुसरा भाग झाला. किंवा नेमकं एकाग्रता म्हणजे काय? आपण थोडक्यात इथं एक याच्यामध्ये बघूया इमेजमध्ये. किंवा याच्याविषयी जर एक उत्तम असं उदाहरण द्यायचं म्हटलं तर तिथे एक आपण उदाहरण देऊ शकतो. जसं की पैसे मोजणे. बघा, 50-50च्या नोटांचं एक मोठं असं बंडल तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे मोजण्यासाठी. 50चा असेल किंवा 100चा असेल किंवा 500चा असेल किंवा कितीचा असेल, तरी ते बंडल मोजताना जी लागणारी जी स्थिती असते, मनाची जी स्थिती असते, तिला एकाग्रता म्हणता येईल का आपल्याला? बरोबर आहे. हो. किंवा एखादा जर कुणी तुमच्यापैकी असेल किंवा कुणी जपमाळेवरती जप करतोय. पण हा जप करतानाची एकाग्रता आणि नोटा मोजतानाची एकाग्रता दोन्हीमध्ये साम्य आहे का कमी जास्तपणा आहे? कमी जास्त. कमी जास्तपणा आहे. जप करताना नोटामध्ये जरा जास्ती, अप्रतिम जपापेक्षा नोटा जास्ती होतं. नोटा नाही, मोजताना बघा, नाही. एक जरी चुकली की ज्याच्या त्याच्या भावनेवर प्रश्न आहे सर. जर समजा तुम्ही जर नाही, समजा नाही. एकाग्रतेने जप करीत असाल तर ते जप सुद्धा श्रेष्ठ असू शकतो. आहे त्याच्याबद्दल आपल्याला सर 2-4 मंडळी इकडे का तिकडे, पण 2-4 नोटा इकडे हा फरक आहे ना. हा. लक्ष किती अचूक असतं हे त्याच्याबद्दल बघायचं आपल्याला. लक्ष किती अचूक असतं. एखादी जरी नोट चुकली की लक्षात येतं आपल्या. म्हणजे कोणी बाजूला येतंय जातंय, कोणी गाडीवर फिरतंय किंवा आपल्याला टेन्शन आहे किंवा आणखीन काय आहे. आपण टेन्शन मध्ये जर जपमाळेवरती जप करत असेल तर मन लागतं का जपमाळेमध्ये? लागत नाही. पण टेन्शन जरी असलं आणि नोटाचं बंडल हातात असेल तर उलट टेन्शन कमी होते म्हणा. बरोबर आहे. टेन्शन पण कमी होतं. पण टेन्शन असलेलं सुद्धा आपल्याला जाणवत नाही. म्हणजे बघा, सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आजूबाजूचा परिसर असेल, आपल्या डोक्यामध्ये चालणाऱ्या गोष्टी असतील किंवा आपल्या डोक्यावरती असणारा तणाव असेल, या सगळ्या काही आपल्याला एखादा आजार असेल, हे सगळं काही आपल्याला तिथं आठवतच नाही. फक्त एक आणि एकच लक्ष्य, नोटा ह्या किती 100 भरल्या म्हणजे जितक्या हव्या आहेत तितक्या भरल्या पाहिजेत.
बरोबर आहे. हे लक्ष तिथं असतं. म्हणजे एकाग्रतेची पराकाष्ठा आपण ती नोटा मोजताना तिथे वापरत असतो. त्याचप्रमाणे ध्यान करताना सुद्धा अशी एकाग्रता आपण तिथं वापरायला पाहिजे. ठीक आहे. एका इमेज मध्ये आपण परत एकदा बघूया. नेमकी एकाग्रता कशी आपल्याला दाखवता येईल. शेअरिंग का होत नाही की काही कळत नाही. एक मिनिट थांबा. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो बघा एकाग्रता नेमका कशाला म्हणायचे. आता पहिला एक प्रकार दाखवलेला आहे, दुसरा एक आहे, तिसरा एक आहे. पहिल्या प्रकारामध्ये बघा हे बाण जे आहेत, त्या बाणांची जी दिशा आहे ती कशी आहे हो, सर्वत्र आहे आणि वेगवेगळ्या दिशेला. वेगवेगळ्या दिशेला ते बाण जात आहेत, एकाच दिशेनं जात नाहीत. आणि आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे आता खालच्या इमेज मध्ये डॉट आहेत बघा, पुढे बाणांच्या पुढे डॉट आहेत. आणि खालच्या याच्यामध्ये तर बाणच नाहीत, फक्त डॉट आहे. परंतु वरल्या याच्यामध्ये मात्र डॉट नाही, बाण आहेत पण डॉट नाही. म्हणजे काय, नेमकं यांच्या पुढे एक लक्ष नाही आणि खालच्यांपुढे एक लक्ष आहे. बघा एकाग्रता करायची आहे तर एकाग्रता करण्यासाठी एक लक्ष असणं ते सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे नेमकं एकाग्रता करायची कशावरती, बरोबर आहे, हा सुद्धा प्रश्न तिथे उठतो. म्हणजेच दोन गोष्टी आवश्यक आहे, एक साध्य असणं आवश्यक आहे आणि आणखीन एक दुसरी गोष्ट त्याच्यासाठी लागणारी म्हणजे आपलं मन आणि मनामध्ये चालणारे विचार. आता बघा बरेच जण काय म्हणतात की ध्यानामध्ये निर्विचार होणं हा वेगळा विषय आहे, पुढचा विषय आहे. पण त्याच्या अगोदर ची जी एकाग्रता आहे ती 2 नंबरची. म्हणजे बघा पहिल्या याच्यामध्ये लक्ष नाही कसलंच आणि मन सुद्धा इतरत्र भटकत आहे. कधी कुठं जात आहे, कधी कुठं जात आहे, कधी कुठं जात आहे. बरोबर आहे. आणि दुसऱ्या प्रकारामध्ये काय आहे, हे सगळे जे विचार आहेत, ही सगळी मनाची जी ताकद आहे, ती सगळीच्या सगळी ताकद एका डॉटकडे चाललेली आपल्याला दिसून येते. म्हणजे ही जी अवस्था आहे, ती आहे एकाग्रतेची अवस्था. आता याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. एक डॉट म्हणजे लक्ष पण आहे, ध्येय आहे आणि त्याच्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. म्हणजेच इतर आता बघा मन जे आहे इतरत्र न धावता ते एकाच गोष्टीकडे धावतंय. म्हणजेच एकाच गोष्टीवरती स्थिर झालेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे ही जी अवस्था आहे ती एकाग्र अवस्था. ज्याप्रमाणे मी आताच नोटांचं जे उदाहरण दिलं बघा त्याच्यामध्ये. मन कार्य करतंय, पण लक्ष एकच आहे. एकाच लक्ष्यानं प्रेरित होऊन मन कार्य करते आणि ते पुढे धाव घेते. ज्याप्रमाणे याच्यामध्ये आणखीन एक उदाहरण आपण तिथे देऊ शकतो. जसं की भिंग आपण पाहतो बघा किंवा लहानपणी पाहिलेलं असेल. भिंग धरून आपण काय करतो, कागद वगैरे जाळण्याचा प्रयत्न केलेला असेल शाळेमध्ये असताना लहानपणी. आणि हे भिंग काय करतं, सूर्याचे जे वरून येणारे प्रकाश किरण जे आहेत ते एकत्रित करतं आणि भिंगातून ते खाली गेले की एकाच पॉइंट वरती आणून सोडतं. त्याचप्रमाणे भिंगाच्या वरचे जे किरण होते ते आपल्या मनातील विचार आहेत आणि त्या सर्वांना एकत्रित करून एकाच पॉइंटवर नेणं म्हणजे ही जी पुढची जी अवस्था आहे ती एकाग्रतेची अवस्था आहे. आता ही दुसरी जी अवस्था, तिसरी जी आहे ती निरुद्ध अवस्था आहे. त्याचा विषय आपल्याला इथं नाही, पुढे बघूया एकाग्रतेपुरतं. मग आता ही जी एकाग्रता आपल्याला साध्य करायची आहे, मग ती कशाद्वारे आपल्याला तिथं विद्यार्थ्यांना देता येईल. तर बघा काही आता यम-नियमामधला भाग कोणता वापरता येईल का हो इथं, जसं की स्मरणशक्तीसाठी वापरला होता आपण.
स्वाध्याय आणि तप या ज्या गोष्टी आपण वापरल्या होत्या, तर संयम नियमामध्ये काही आहे का एकाग्रतेसाठी आपल्याला वापरता येईल? ईश्वर प्रणिधान नियम मधलं. ईश्वर परिणत करते. आणखीन काही? आणखीन येईल तर येईल, नाही येईल तर नाही येईल. संतोष एक शौच विषय म्हणजे येऊ शकतो. शारीरिक आणि मानसिक शुद्धी. मानसिक शुद्धी शौच म्हटलंय. मानसिक शरीर शुद्धी आणि मनशुद्धी एकाग्रतेवरती परिणाम करते. बरं, आणखीन? आता ईश्वर प्रणिधान हा जो भाग आहे तो कसा वापरता येईल मग? कसं एकाग्रता साध्य करायची ईश्वर प्रणिधानामध्ये? सर, ईश्वराचं आपण जेव्हा ध्यान करतो, उपासना करतो, त्यावेळी आपण तन मन धन एकत्र करून म्हणजे एकाच ईश्वरावरतीच ध्यान करतो ना सर. त्यावेळी मनातले सगळे भाव, बाकीचे इतर विचार हे आपले कमी होतात आणि फक्त ईश्वरावरतीच आपलं ध्यान लागतं. त्याच्यामुळे मग अवांतर जे विचार येतात ते बंद होतील आणि असं तुमचं आपोआपच तुमचं एका विषयात एकाग्रता वाढवण्यासाठी तुमचं मन तयार होईल. सर मला वाटतं आपण योगसूत्राचं पाहिलं की तस्य वाचक प्रणवः आणि तज्जपस तदर्थ भावनम असं ओंकाराचा जप केला तरी पण एकाग्रता वाढायला चांगलं सर. बर, ठीक आहे. बघा, आता तुम्ही ध्यान असं म्हटलं, भगवंताचं ध्यान करताना किंवा भगवंताचं स्मरण करताना एकाग्रता वाढते, ठीक आहे. किंवा तुम्ही ते चित्रित ध्यान सांगितलं, संध्याताईंनी सांगितलेलं, आणि रवी सरांनी सांगितलेलं ते कोणतं होतं? ओंकार ध्यान. हे कसं आहे? ओंकार ध्यान. ईश्वराची, परमेश्वराची मूर्ती एक स्वरूपाचं चित्रित असं, सगुण म्हणजे सगुण ध्यान म्हणायचं. सगुण सगुण ओंकार ध्यान. अक्षर, जे अक्षर आहे ते अक्षरासारखं अक्षरावर केंद्रित केलं जाणारं ध्यान किंवा त्याच्या ध्वनीवरती केंद्रित केले जाणारं ध्यान. आता ह्या दोन्ही गोष्टी ह्या ईश्वर प्रणिधानामध्ये नाहीत, ध्यानामध्ये येतात. दोन्ही गोष्टी पुढे जातात, पुढे सरकतात. ठीक आहे, तर तोही भाग आपल्याला बघायचा आहे. त्याच्यापूर्वी काही आसनांचा भाग आपण इथं बघूया. काही आसनांचा भाग अगोदर बघूयात, त्याच्यानंतर दुसरा भाग बघायचा आहे. त्याच्यामध्ये आसनामध्ये बघा, एक आहे वृक्षासन. बरोबर आहे? हो सर. गरुडासन. एका बिंदूवरती ज्यावेळी वृक्षासन मध्ये जेव्हा आपण एका बिंदूवरती नजर स्थिर करतो तेव्हाच आपण बॅलन्स करू शकतो. हे वृक्षासन करताना आता ज्यावेळेस लहान मुलं, आता तुम्ही मोठे आहात, तुम्हाला वृक्षासन करा म्हटलं तर तुम्ही सहजासहजी किंवा लहानांपेक्षा सहज अशा स्वरूपामध्ये कमीत कमी वेळेसाठी करता सुद्धा तुम्ही त्या वृक्षासनामध्ये स्थिर होऊ शकता. पण आता सरांचा आवाज येतोय का? मी नाही, मध्ये शाळेत मध्ये ब्रेक होतोय. हम्म. इतकी मुलं वृक्षासनामध्ये. तर आवाज नाही येत. आवाजच नाहीये सर तुमचा. आणि बाकीची मग आता त्यांना शिकवलं, पहिल्यांदा करून घेतलं तर ते अशा प्रकारे त्यांची कृती तिथं दिसून येईल. परंतु आता त्यांना सांगितलं की पुढच्या म्हणजे आठवड्यातून 1 तास असतो दर मंगळवारी, अशा प्रकारे पुढच्या मंगळवारी येईपर्यंत मला वृक्षासन चांगलं करून दाखवायला पाहिजे असं म्हटलं. तर मग ते घरी गेले की प्रॅक्टिस करतात, त्याचे करतात. आणि विशेष म्हणजे योगासनं वगैरे म्हटलं, त्या विद्यार्थ्यांच्या आवडीचा विषय असतो. आणि ते काय झालं की नंतरच्या 1 आठवड्याच्या कालावधीनंतर मात्र वृक्षासन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या थोडीशी वाढलेली होती. का? कशा प्रकारे? तर
ते काय करतात, घरी गेले की त्याची प्रॅक्टिस करतात, स्थिर थांबण्याचा प्रयत्न करतात. आवडतं ते मुलांना, लहान लेकरांना आणि त्याच्यामधून मग बरेच जणांमध्ये स्थिर झाल्याचं प्रमाण दिसून येतं. म्हणजे काय, त्याच्यामध्ये मग साध्य आपल्याला काय करायचं आहे, तर वृक्षासन करताना आपलं सगळं लक्ष आपल्या शारीरिक स्थितीवरती, म्हणजे आपण पुढे झुकतोय का, इकडं झुकतोय का, पडतोय का, म्हणजे सगळंच्या सगळं लक्ष आपल्या शरीरावरती केंद्रित असतं. लक्षात, जे इतर गोष्टीकडे न भटकता एका गोष्टीकडे स्थिर होऊ लागले, एका गोष्टीकडे त्या मनाचा ओघ आहे. 4 गोष्टी आपण पहिल्या जे बाणांचा प्रकार दाखवला, त्याच्यामध्ये मन वेगवेगळ्या दिशांनी धावत होतं. पण हे आसन करताना मात्र मनाची दिशा सगळी त्या आसनाकडे आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं मग ते मन स्थिर करण्यासाठी त्यांना ते सोपं जाईल. मग आणखीन काय आहेत, कुठली आसनं आहेत? शीर्षासन आहे. आता शीर्षासन स्मृती संवर्धनामध्ये पण आपण घेतो आणि याच्यामध्ये पण तुलनात्मक आसन, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या शरीराचा तोल सांभाळणं आवश्यक असतं. तोल जातो. आता शीर्षासनाचा हा जो भाग आहे, त्याच्यामध्ये बघा, लहानांना तर जमल लवकर, पण मोठ्यांना लवकर जमत नाही. किंवा दोन्हीमध्ये कसं असेल, की हलण्याची, डुलण्याची जी प्रक्रिया आहे, आपलं वृक्षासन एखाद्या वेळेस लवकर करतील, जमेल लवकर, पण शीर्षासन लवकर जमत नाही. आणि विशेष मागे भिंतीला पाय टेकून करतील, पण आधांतरी पाय ठेवून करायचं म्हटलं की थोडंसं फारच अवघड जातं. मग याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ज्यावेळी आपण शीर्षासन करतो, त्यावेळी आपलं मन सगळं शरीरावरती केंद्रित झालेलं असतं. म्हणजे बघा, आता पॅरासिटामॉलची गोळी आहे, आपल्याला द्यायची आहे. मग ती कोणाला द्यायची आहे, याच्यानुसार त्याचं प्रमाण ठरतं. बरोबर आहे. कोणाला द्यायची याच्यानुसार प्रमाण ठरतं. जर आपण प्रौढ असेल, तर आपण 500 mgची देतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा आता नवीन निघालेले आहेत बघा, 600 mg वगैरे काय तर. पण जर 12 वर्षाचा असेल तर किती देता येते आणि 5 वर्षाचा असेल तर किती देता येते, 2.5 वर्षाचा असेल तर किती देता येते, सांगता येईल? डॉक्टर कोण आहे, तुम्ही सांगा डॉक्टरांनी. सर वेट नुसार असतं, त्याचा डोस वेट कॅल्क्युलेट करायचा असतो. एवढे म्हणजे mg इंटू वेट असं. म्हणजेच आणखीन एक त्याचा विशेष सांगण्याचा उद्देश काय आहे, तर जितकं त्याला सहन होतं तितकं आपण डोस देतो. बरोबर आहे. म्हणजे डोस लहान असेल तर जास्त डोस त्याला चालणार नाही. म्हणजेच आता बघा, तर हे वेगवेगळे जे प्रकार आहेत किंवा स्मृती संवर्धनासाठी योग किंवा एकाग्रतेसाठी योग, हा तुमच्यासाठी शिकवला जात नाही इथं. हा कोणासाठी आहे? हा विद्यार्थ्यांसाठी आहे. तुमची स्मृती तर वाढलेलीच आहे, तो विषय वेगळा. पण हा तुमच्यासाठी नाही. हे सगळं तुमच्यासाठी सांगितलं जात नाही. हे कोणासाठी सांगितलं जातंय सध्या? तर विद्यार्थ्यांसाठी सांगितलं जातंय. मग त्याच्यामध्ये वाढ आता कमी झाली ना. जे लहान मुलं आहेत पहिली, तर आमच्यासाठी पण होणार की सर, पण वयानुसार जे स्मृतिभ्रंश होतो तो थांबेल, तो होणार नाही. हो, तो तर बरोबरच आहे. पण आता विषय विद्यार्थ्यांसाठी चालू आहे त्याच्यासाठी म्हणून म्हणतोय. तर बघा, आता बघा, आम्ही विद्यार्थीच आहेत ना. लहान बाळ असेल, आणखीन 5-6 महिन्याचं जर बाळ असेल, तर त्याच्यासाठी हा पॅरासिटामॉल जो आहे त्याचा डोस सुद्धा आणखीन कमी असतो. आणखीन कमी होतो. बरोबर आहे. 5-6 महिन्याचं बाळ, वर्षाचं बाळ, पुन्हा 3 वर्षाचं, 5 वर्षाचं, 6 वर्षाचं, 10 वर्षाचं, 12 असं पुढं जातात. जसं-जसं खाली येईल, तसं-तसं त्याचा डोस कसा कमी होत जातो. बरोबर आहे. आणि आता जर मोठ्या व्यक्तीनं विचार केला, तर हे एवढंसं औषध काय कामाचं आहे का? पण ते कामाचं आहे. कुणासाठी? लहानांसाठी. बरोबर आहे. आता 10 mg 50 किलोच्या माणसाला दिलं तर ती पुरते का? पुरत नाही. तो 50 किलोचा माणूस काय म्हणेल, एवढ्या औषधानं काय होणार आहे मला? बरोबर आहे. पण ते 10 mg लहानावर काम करणार आहे. बरोबर आहे का? म्हणजेच ही छोट्या-छोट्या ज्या गोष्टी आहेत, जसे की वृक्षासनामधून साधली जाणारी एकाग्रता असेल किंवा शीर्षासन असेल, बकासन असेल, गरुडासन असेल, असे वेगवेगळी ज्याच्यामध्ये लक्ष केंद्रित करायला लावणारी आसनं आहेत. यांचा परिणाम ही छोटी असली, आता तुम्ही म्हणसाल आमच्यासाठी ध्यान आवश्यक आहे, आम्ही ध्यान करू आणि एकाग्रता वाढवू.
परंतु पहिलीची मुलं आहेत, छोटी मुलं आहेत, ध्यान काय आहे त्यांना कळणार नाही. पण वृक्षासनामध्ये उभा राहा म्हणल्यास ते नेमकं उभारतील आणि ते वृक्षासन करण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे वृक्षासन करणं ही कमी एमजीची एकाग्रतेची कमी एमजीची गोळी त्या विद्यार्थ्यांना सूट होणारी आहे. आणि हा डोसच त्यांना पुढे वाढवता येतो. म्हणजे नंतर पहिली 5वी वगैरे आले किंवा 10वी आली, की त्याच्यामध्ये एकाग्रतेचे वेगवेगळ्या गोष्टी आपण तिथं शिकवणं, हा विषय वेगळा येतो. तर आसनामधला जो भाग आहे, तो तोलनात्मक आसनं जी आहेत, ते आपण विद्यार्थ्यांना देऊन तिथे एकाग्रता वाढवण्याचा तिथं प्रयत्न आपण करू शकतो. त्याच्यानंतर आसनाच्या नंतर भाग कशाचा येतो? प्राणायाम. आसन प्राणायाम असं का? प्राणायामाचा भाग. आता प्राणायामामध्ये सुद्धा कोणते प्राणायाम सांगता येतील? हे एकाग्रता वाढवणारे. अनुलोम विलोम सर. अनुलोम विलोम. त्यामध्ये एकतर हा ब्राह्मण. प्राणायाम कुठला जरी असला, त्याच्यामध्ये एक कॉमन फायदा आपण तिथं सांगू शकतो, की त्याच्यानं ऑक्सिजन लेवल असेल किंवा ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो किंवा फ्रेश एअर, शरीराला आवश्यक असणारी फ्रेश एअर हवा सुद्धा या प्राणायामाद्वारे मिळते. आणि त्या मिळालेल्या प्राणवायूतून आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या ज्या संरचना आहेत त्या कार्य करण्यासाठी मदत होते. ही गोष्ट वेगळी झाली. पण त्यासोबतच आणखीन एक विषय, आता एकाग्रता म्हणजे कशी साध्य करायची? तर समजा श्वास आपण घेतोय, तर मोजत श्वास घ्या. जसे की 1, 2, 3 म्हणेपर्यंत श्वास घ्या. परत 3 म्हणेपर्यंत श्वास सोडा. 1, 2, 3. 3 म्हणेपर्यंत घ्या, 3 म्हणेपर्यंत सोडा. 3 म्हणेपर्यंत घ्या, 3 म्हणेपर्यंत सोडा. मग ही जी क्रिया आहे, आता हे प्रत्यक्ष बसून केलं जाणारं ध्यान नाही. परंतु ह्या क्रियेवर आता ध्यानाचा ओघ, मनाचा ओघ कशावरती आहे? ही केली जाणारी जी क्रिया आहे, 3 म्हणेपर्यंत घेणं, 3 म्हणेपर्यंत सोडणं, ही सगळी जी क्रिया आहे, सर्व बघा, आता शाळेमध्ये शिकवताना विद्यार्थ्यांचं लक्ष इकडं-तिकडं असेल. पूर्णच्या पूर्ण लक्ष शिकवण्यावरती नसेल. पण आता ही जी क्रिया ती विद्यार्थी करू लागलेत किंवा तुम्ही 1, 2, 3 म्हणू शकता, त्यांना श्वास घ्यायला लावू शकता. 1, 2, 3 म्हणू शकता, त्यांना श्वास सोडायला लावू शकता. त्यांनी फक्त क्रिया करायची. आता त्यांचं लक्ष कशावरती राहील, कोण्या-कोण्या गोष्टीवरती राहील? तर एक तर लक्ष कशावरती राहील? 1, 2, 3 म्हणण्यावरती एक लक्ष राहील आणि 1, 2, 3 म्हणताना श्वास घेण्यावरती एक लक्ष राहील. म्हणजे आता ही एकाग्रतेची एमजी जी आहे, आता मी सांगितली बघा, ती थोडीशी आता पुढे गेली. बरोबर आहे? 250 एमजी. लहानांचा डोस किती असतो? छोट्यांचा 250 पेक्षा कमी असतो. 125 एमजी काहीतरी असतो बघा. 15 बरोबर mg आहे? पर केजी, म्हणजे पर केजी 15 mg. मग 3 किलो वजन असेल तर 75 mg येणार असं. तरी नॉर्मली देतात बघा डोस. हा मग म्हणजे सर ते त्याच्यानुसार पण ना, पॅरासिटामॉल जर लिक्विड असेल तर 250चं पण असतं किंवा हो, 125 त्यामध्ये पॅरासिटामॉल असतं. मग आता फेब्रिक्स प्लस असेल तर त्यामध्ये 125 mg पॅरासिटामॉल असतं. पण फेब्रिक्स प्लस डीएस असेल लिक्विड तर त्यामध्ये 250 mg असतं. मग जर 125 mg चा असेल आणि साधारण वेट 10 kg आहे तर आपण 5 ml देतो त्याला. आणि जर तेच 250चं असेल तर 2.5 ml देतो. आणि बघा छोट्या त्याच्यात बच्चूमध्ये तर 1-2 महिन्याच्या बच्चूमध्ये तर आपण 10 थेंब वगैरे असंच देतो अतिशय ड्रॉप कमी मध्ये. प्रमाण. म्हणजे सांगण्याचा माझा उद्देश काय आहे, की प्रमाण कमी, अतिशय कमी, त्याच्यापेक्षा थोडं जास्त, त्याच्यापेक्षा थोडं जास्त, त्याच्यापेक्षा थोडं जास्त. म्हणजे आसनं करून घेणं, हा भागामध्ये तर एकाग्रता त्यांची वाढेल, त्याचा परिणाम होणार आहे त्याच्यावरती. आणि त्याच्यानंतर हा जो अभ्यास आहे श्वासाचा, प्राणायामाचा, की आता आणखीन एक त्याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो, की श्वास घेताना तुम्ही तुमचं जे सर्व लक्ष आहे, ते तुमच्या छातीकडे द्या. छाती कशी फुगते बघा आणि छाती कशी रिकामी होते. श्वास घेताना फुगते, पुन्हा रिकामी होते, फुगते, रिकामी होते. फक्त या गोष्टीकडे लक्ष द्या. बरोबर आहे? असं करून, परंतु ते पहिलीच्या लेकरांना तितकं जमणार नाही. हे 1, 2, 3 म्हणताना श्वास घेणे आणि 1, 2, 3 म्हणताना श्वास सोडणे ही क्रिया त्यांना जमेल.
थोडीशी सोपी आहे. परंतु छातीकडे लक्ष द्या म्हणलं की त्यांचं मन एकाग्र होत नाही तिथं. मग ते आणखीन थोडे पुढचे विद्यार्थी पाहिजेत, जसे की 5वीचे विद्यार्थी असतील. आलं का लक्षात? म्हणजे हा दिला जाणारा योगाभ्यास सुद्धा थोडा-थोडा वाढत जातोय. आलं का लक्षात? म्हणजे जसं एमजी वाढत गेली, तशी विद्यार्थ्यांच्या वर्गानुसार हा दिला जाणारा अभ्यास सुद्धा कसा थोडा-थोडा वाढत जातोय. मग त्याच्यानंतर परत श्वास घेताना पोटाकडे लक्ष द्या. श्वास घेताना पोट फुगतं, श्वास सोडताना पोट मागे येतं म्हणजे कमी होतं, मध्ये जातं. परत फुगतं, परत मागे येतं, परत फुगतं, परत मागे येतं. या गोष्टींकडे लक्ष द्या. अशा क्रिया त्यांच्याकडून करून घेणं तिथं फायदेशीर असतं किंवा त्यांना त्या सोयीस्कर जातात. आता बघा, अनुलोम-विलोम करणं हे चांगलं आहे, स्मृती सुधारते किंवा कपालभाती करणं. पण ते लगेचच लहान मुलांना जमेल असं इतकं ते सोपं नाही. परंतु डायरेक्टली आपण त्यांना न देता, जसं की आपण बघा अ, अ, आ, इ शिकवत असेल, तर पहिल्यांदा एक-एक अक्षर शिकवतो. त्याच्यानंतर 2 शब्दाची अक्षरं शिकवतो. त्याच्यानंतर 3 शब्दाची अक्षरं शिकवतो. त्याच्यानंतर अर्धं वाक्य लिहायला लावणे, सोपं वाक्य लिहायला लावणे, पुन्हा मोठं वाक्य लिहायला लावणे. असं जशी-जशी प्रगती होत जाते, तशी-तशी त्या विद्यार्थ्यांना तसा-तसा योगाभ्यास देत, थोडं-थोडं त्यांच्यावरती परिणाम करेल, त्यांना सोसवेल, अशा प्रकारचा योगाभ्यास तिथं आपण त्यांना देऊ शकतो. प्राणायामामध्ये मग आता 10वीचे विद्यार्थी आहेत, 12वीचे आहेत. मग अशा लोकांना अनुलोम-विलोम करा, कपालभाती करा, भस्त्रिका करा. त्याच्यामध्ये सुद्धा श्वास घेणे, श्वास सोडणे याच्यावरती लक्ष देणं किंवा श्वास घेताना शिवसंकल्प करणे. म्हणजे श्वास घेताना माझं आरोग्य सुधारतंय. माझ्या शरीरामध्ये चैतन्य निर्माण होते किंवा चैतन्याचा प्रवेश होतोय. जे विश्वशक्ती आहे, त्या शक्तीचा आपला संचार या श्वासाद्वारे माझ्या शरीरामध्ये होतोय. अशी श्वास घेतानाची संकल्पना आपण करू शकतो आणि श्वास सोडताना माझ्या शरीरातील विकार त्या श्वासाद्वारे बाहेर निघून जात आहेत. माझ्या मनातील विकार त्या श्वासाद्वारे निघून जात आहेत. असं म्हणजे जसं लहान विद्यार्थ्यांना 1, 2, 3 म्हणून श्वास घेणे, सोडणे ही क्रिया करत होतो. आता 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना मात्र त्याच्यावरती असा शिवसंकल्प करून सुद्धा आपण तिथं त्यांच्याकडून असे वेगवेगळे प्राणायाम करून त्या ठिकाणी घेऊ शकतो. असं क्रिया करून घेणं, की ज्याच्यामध्ये त्यांचं लक्ष त्या क्रियेमध्ये गुंतेल. त्या क्रियेमध्येच राहील. अशा क्रिया करून घेणं. आता ध्यानामध्ये आपण गेल्या वेळेस वेगवेगळे ध्यान बघितले बघा. विपश्यना ध्यान, प्रेक्षा ध्यान, झेन ध्यान, वेगवेगळे ध्यान होते. बरोबर आहे. परंतु एक असं ध्यान होतं, की त्याच्यामध्ये काय सांगितलं आपण, आपण जी कृती करतोय, तिच्यामध्ये लक्ष घालणं, तिच्यामध्येच लक्ष राहणं. आता मी शिकवण्याची कृती करतोय, म्हणजे माझं लक्ष सर्वच्या सर्व शिकवण्यामध्येच असावं आणि तुम्ही शिकण्याची कृती करताय, तर तुमचं सर्वच्या सर्व लक्ष शिकण्यामध्ये असावं, इतरत्र नसावं. किंवा समजा तुम्ही एखादी भाजी करताय, तर तुमचं लक्ष त्या भाजी करण्यामध्येच असावं. किंवा चपाती करताय किंवा आणखीन कुठली क्रिया करताय, तर ते सर्व लक्ष एखाद्या क्रियेमध्येच असावं. असं एक प्रकारचं ध्यान होतं. झेन कोणतं होतं ध्यान हो ते? झेन ध्यान होतं. बरोबर आहे. म्हणजेच फक्त मनाची जी दिशा आहे, मनाचा जो ओघ आहे, तो ज्याप्रमाणे आपण ते हे सांगितलं भिंग, त्याप्रमाणे एकत्रित करून त्या विषयाकडे वाहून द्यायचा आहे. त्यासोबत त्या प्राणायामाच्या नंतर अभ्यास मग कशाचा येतो याच्यामध्ये? प्रत्याहार. प्रत्याहार कशाला म्हणायचं? इंद्रियांना त्यांच्या इंद्रियांचे आहार. इंद्रियांना त्यांच्या विषयापासून विषयावर करणे. वेगळं करणे. इंद्रियांना त्यांच्या विषयाकडून काढून अंतर्मुख बनवण्याची जी क्रिया आहे, ती आहे प्रत्याहार. ही प्रत्याहाराची क्रिया पहिलीच्या मुलांना सांगता येईल का? सांगता येणार नाही. येईल का ती करता? येणार नाही. 10वीच्या मुलांना पण येणार नाही. 12वी ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी वगैरे ते करू शकतील. म्हणजे मी असं सांगण्याचा उद्देश काय आहे, पहिलीच्याच येईल, दुसरीच्याच येईल. तर तुम्हाला प्रश्न असे येणार आहेत, की 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी एकाग्रतेसाठी योगाभ्यास सुचवा. हा प्रश्न आहे सर प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला.
ऐकू येते का? तर ऐकू तुमचा येते का? आवाज जातोय. हा, आत्ता आलाय. मध्ये मध्ये आवाज कटतो. ते प्रश्न बरं ठीक. म्हटलात तुम्ही आणि आवाजच गेला. हा बघा, प्रश्न कसे येतात तुम्हाला परीक्षेमध्ये, की 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी एकाग्रतेसाठी योगाभ्यास सुचवा, किंवा 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी योगाभ्यास सुचवा एकाग्रतेसाठी, किंवा पहिलीच्या मुलांसाठी एकाग्रतेसाठी योगाभ्यास सुचवा. आता पुढचा प्रश्न जशास तसा आहे, एकाग्रतेसाठी योगाभ्यास सुचवा. फक्त पुढले शब्द बदलत आहेत, 12वीसाठी, 10वीसाठी, 5वीसाठी, पहिलीसाठी. मग त्याच्यामध्ये सांगताना तुम्ही सविस्तर असं लिहू शकता, म्हणजे कोणता भाग. आता हा प्रत्याहाराचा जो भाग आहे तो मात्र आता कोणासाठी देता येईल? ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला तिथे देता येईल. हा, बरोबर आहे. बरोबर. त्यांना कळेल विषय काय आहेत, इंद्रियांचे विषय काय आहेत. डोळा आहे, डोळ्याचा विषय काय आहे? पाहणं, आणि पाहण्याच्या मागे धावणं. बरोबर आहे. म्हणजे ज्या त्या इंद्रियांचे विषय वेगवेगळे आहेत आणि अंतर्मुखता काय असते हे त्यांना समजावून सांगता येतं. आणि त्या विषयाकडे जे धाव घेतात हे इंद्रिय किंवा ते विषय, त्यांना एकत्रित कसं गोळा करणं, त्यांना कसं थांबवणं, या क्रिया आपण त्या मोठ्या विद्यार्थ्यांना सांगू शकतो, समजावू शकतो आणि त्यांच्याकडून करून सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे एकाग्रतेच्या अभ्यासासाठी आपल्याला प्रश्न सुद्धा येणार आहे. त्यासोबत सर, आता एकही होऊ शकतं, हे जे हं, छोट्या वर्गाचे विद्यार्थी आहेत, म्हणजे जे 5वी 7वीचे आहेत, तर यांच्याकडनं आपण काही खेळ करून घेऊ शकतो, की जे हो, अंतःकरण आणि बाह्यकरण जे आहेत, या हो, करणांना फोकस करून तशा प्रकारचे काही खेळ करून घेऊन त्यांच्या नकळत फोकसिंग करून घेऊ शकतो आपण असं. हो, हो. नकळत, अजाणतेपणी आपण त्यांच्याकडून करून घेऊ शकतो. जसं की आणखीन एक खेळ आहे बघा, गावांची नावं घेणं. गोल सर्कल असतं, बरोबर आहे. एक 10 विद्यार्थी बसवलेले आहेत आणि अ, पुढच्या विद्यार्थ्याकडे ते नाव गेले की डबल होणार. याचं एक नाव, त्याचं एक नाव. तिसऱ्याकडे गेले की टेबल होणार. असं ते सर्कल वाढत जातं. म्हणजे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, मेंदूला ताण देण्यासाठी सुद्धा आपण तो एक प्रकारची मेंदूला दिला जाणारा स्ट्रेच. आता म्हणलं बघा, स्ट्रेच देता येईल का मेंदूला? तर ही अ, म्हणजे एखाद्या प्रश्नावरती चिंतन करणं, हा सुद्धा एक मेंदूवरती दिलेला ताणच आहे, स्ट्रेस आहे. स्ट्रेस असा जो खेचला जाणारा बघा तशा प्रकारचा. म्हणजे हा जो खेळ खेळला जातो सर्कलमध्ये, त्या प्रकारच्या खेळामध्ये पण आपण ती क्रिया मेंदूवर ताण देऊन आपण ती घडवून आणू शकतो. अशी वेगवेगळी तंत्र भरपूर आहेत. तर प्रत्याहाराच्या नंतर कोणता भाग येईल? धारणा. धारणा. आता बघा, धारणेचा प्रत्यक्ष अभ्यास विद्यार्थ्यांना कुठं करून घेता येईल? तर वर्गातच. वर्गातच आणि कुठे? तर शिकवताना. बघा, आपण आता इतका वेळ एकाग्रता, एकाग्रता म्हटलं, ध्यान, ध्यान, ध्यान म्हटलं, परंतु ध्यान लगेचच होतं का? साध्य होत नाही. आता बरेच शहरामध्ये ध्यानाचे क्लासेस असतात बघा. आमच्याकडे या आणि ध्यान शिका. आणि बरेच वेळेस अगदी कमी दिवसामध्ये ध्यान शिका, असं बरंच काही लिहिलेलं असतं. परंतु यम-नियमाच्या पायऱ्या, आसनांच्या, प्राणायामाच्या पायऱ्या, ह्या सुद्धा ओलांडल्याशिवाय ध्यानाकडे आपण पोहोचू शकत नाही. आणि ध्यानाच्या अगोदरची सुद्धा एक पायरी आहे, ती आहे धारणेची पायरी. बरोबर आहे. धारणेमध्ये काय होतं, आपण ध्यानाला बसलं की आपलं मन इतरत्र जातं आणि परत आपण त्या मनाला खेचून आणायचं असतं. परत इतरत्र जातं, परत खेचून आणायचं असतं, परत इतरत्र जातं, परत खेचून आणायचं असतं. म्हणजे ही क्रिया आपण सुरुवातीला जी 2 उदाहरणं दिलं बघा, नोटा मोजणे आणि जप करणे. नोटा मोजण्याच्या क्रियेमध्ये ध्यान भटकत नाही. परत आणण्याची गरज पडत नाही. बरोबर आहे. पण जप करताना मात्र धारणेची अवस्था आपल्याला तिथे दिसून येते. जे मन भटकतं, आपण त्याला ओढून आणतो. मन भटकतं, परत ओढून आणतो. अशी क्रिया. आता अध्यात्मामध्ये आपण परमेश्वराच्या चिंतनासाठी धारणेचा अभ्यास करतो. पण विद्यार्थ्याने त्या धारणेचा लाभ कसा घ्यावा? त्यांच्यासाठी कसा लाभ देता येईल? तर ज्यावेळी शिक्षक शिकवत आहेत, प्रत्यक्षामध्ये शाळेमध्ये शिकवत आहेत वर्गात, तर त्यावेळी आपलं लक्ष ज्यावेळी बाहेर जातं, त्यावेळी ते ओढून आणायचं आणि परत शिकवल्या जाणाऱ्या विषयावरती लावायचं. परत आणखीन बाहेर जातं, परत ओढून आणायचं आणि परत शिकवल्या जाणाऱ्या विषयावरती लावायचं. परत बाहेर जातं, म्हणजे अशी वारंवार होतात क्रिया, घडतात. बघा, पण ज्यावेळेस धारणेचा अभ्यास चांगला होतो,
परिपूर्ण होतो, धारणेच्या अभ्यासाचा सराव होतो, त्याच्यानंतर ध्यान आपोआपच साध्य होतं. म्हणजे पहिल्या वेळेस जर 10-15 वेळेस मनाला खेचून आणावं लागला असेल, तर त्याच्यानंतर हाच जर अभ्यास आपण सतत चालू ठेवलेला असेल, तर आठवड्यानंतर आपल्याला 10-15 वेळ लागणार नाही, कमी वेळ लागेल. त्याच्या आठवड्यानंतर आणखीन कमी वेळ लागेल. त्याच्या आठवड्यानंतर आणखीन कमी वेळ लागेल. आणि एक वेळ अशी येईल, की जे शिकवलं जातंय फक्त ध्यान त्याच्यावरतीच राहील, बाहेर जाणारच नाही. अशी वेळ सुद्धा येणार आहे. म्हणजे बघा, प्रगती वरचेवर होत जाते. किंवा याचं उदाहरण कसं देता येईल बघा, की सर इंग्रजी 11वी-12वीला गेलं की सायन्समध्ये इंग्रजीमध्ये सगळं असतं, शिकवतात किंवा लिहून देताना सुद्धा इंग्रजीमध्ये शिकवतात, सांगतात. मग ते सुरुवातीला कसं व्हायचं, की एखादा वर्ड त्यांनी सांगितला का सांगताना आपल्या मनामध्ये ते वर्ड उठतात. आता समजा इज असेल तर आय, यस असं मनामध्ये ती प्रक्रिया चालतात. आय लिहा, यस लिहा, वर्क असेल तर डब्ल्यू लिहा, ओ लिहा असं त्या प्रक्रिया चालतात सुरुवातीला. पण काही दिवसानं जसे वर्ड सांगत गेले, की ते शब्द आपल्या मनामध्ये उमटत नाही. डायरेक्ट त्या वहीमध्ये ते वर्डच्या वर्ड उठत जातात. म्हणजे तितकी लक्ष देण्याची गरज नसते. ते सहज होऊन जातं. त्याप्रमाणे धारणेची सुद्धा क्रिया ही एकदा सहज होऊन गेली, की आपोआपच ध्यानाची प्रक्रिया सुद्धा त्यांच्याकडून घडून येते. मग धारणेचा जो अभ्यास आहे, तो कोणत्या विद्यार्थ्यांसाठी देता येईल? पहिलीच्या देता येईल का? कितवीच्या देता येईल? कॉलेजच्या मुलांना. बरं, ठीक पदवीचं आहे. शिक्षण घेणार आहे. का 11वी-12वीचे येणार नाही? 10वीच्या? येऊ शकतात ना. 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांना करता येऊ शकतं धारणेचा अभ्यास, कारण त्यांचं फुल टीन एज मध्ये असतं, ते आपण करून घेऊ शकतो. 11वी-12वी पासून आपल्याला देता येईल. 11वी-12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन. पोस्ट ग्रॅज्युएशनला तर पुढे मग तो धारणेचा अभ्यास करून, करून ध्यानातच गेलेला असतो. बरोबर आहे. जर तो करत असेल तर. परंतु हा सर्व जो अभ्यास आपण बघतोय, तो अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या असला पाहिजे, टाकला पाहिजे. हा विषय पुढे आहे आपल्याला. तो कुठं काय आहे तो बघूया नंतर. पुन्हा धारणेच्या नंतर ध्यान अभ्यास. मग हे जे ध्यान आहे, ते विद्यार्थ्यांकडून कसं करून घेता येईल? आताच म्हणलं, की धारणा पहिलीच्या विद्यार्थ्यांना येणार नाही, 11वी-12वीच्या येईल. परंतु धारणा केल्याशिवाय ध्यान होणार नाही असं पण आपण ऐकलं. पण मग लहान मुलांना मग ती ध्यानाची प्रक्रिया करूनच घ्यायची नाही का? तर करून घेता येते. ती कशी? तर लहान जी मुलं आहेत, त्या विद्यार्थ्यांना एखादा समोर मोठा असं एक ओंकाराचं चित्र म्हणा किंवा एखादा बिंदू आहे, बिंदू म्हणा, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणं. फक्त त्या बिंदूकडे बघा, असं आपण त्यांना म्हणू शकतो. इतर काही क्रिया करायची नाही. फक्त त्या बिंदूकडे बघायचं आहे. किंवा मग हा विषय कशामध्ये येतो? त्राटकामध्ये येतो. म्हणजे ध्यानासोबत एकाग्रतेच्या अभ्यासासाठी आपण विद्यार्थ्यांना काय सुचवू शकतो? त्राटक. बरोबर आहे. ध्यान वेगळं आहे, त्राटक वेगळं आहे. धारणा वेगळी आहे. बरोबर आहे. मग त्राटकामध्ये काय-काय? तर एखाद्या बिंदूवरती ध्यान केंद्रित करा किंवा एखादी ज्योती. समजा सर्व मुलांना एका वर्गामध्ये बसवायचं. खिडक्या वगैरे सगळ्या बंद करायच्या आणि एक समोर टेबलावरती एक मेणबत्ती प्रज्वलित करायची आणि सर्वांना तिथं त्या ज्योतीकडे केंद्रित ध्यान करा. फक्त बघा. अशा क्रिया, छोट्या-छोट्या क्रिया आपण त्यांच्याकडून करून घेऊ शकतो. बरोबर आहे. यांच्यातून मग त्या विद्यार्थ्यांना मन एकाग्र करण्यासाठी सोपं त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्राटकाचा अभ्यास. मग आता याच्यामध्ये सुद्धा ध्यानामध्ये सुद्धा बघा 2 प्रकार आपल्याला तिथं सांगता येतात. एक स्थूल ध्यान किंवा मुख्य 2 काय प्रकार करता येईल? एक बाह्य ध्यान म्हणजेच बाहेरच्या वस्तूवरती केलं जाणारं ध्यान. मूर्ती असेल, चित्र असेल, ज्योत असेल, ओंकार असेल यांच्यावरती केलं जाणारं ध्यान. आणि दुसरं जे ध्यान आहे ते आंतरिक ध्यान म्हणजे आज्ञाचक्रावरती, मूलाधार चक्रावरती, अनाहत चक्रावरती. मग याच्यापैकी बाह्य ध्यान जे आहे ते लहान मुलांना देऊ शकतो आपण. 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना देऊ शकतो. त्याच्यानंतर जे आंतरिक जे ध्यान आहे ते पुढच्या विद्यार्थ्यांना देऊ शकतो. असं त्याची विभागणी करून आपण तिथे एकाग्रतेसाठी वेगवेगळे ध्यानाचे प्रकार आपण त्यांना तिथं
देऊ शकतो. ठीक आहे. बाकीचा जो भाग आहे तो उद्या बघूया आपण. सर, आम्हाला याचं एखादं पुस्तक सांगा ना. सगळ्या ह्या गोष्टी एकत्र आम्हाला वाचता येतील वगैरे, असं कुठलं एखादं पुस्तकाचं नाव. पुस्तक म्हणजे एकच सांगता येणार नाही असं. नाही, एक दोन दोन तीन सांगा ना, की समजा ह्यामधून तुम्हाला शिक्षणात म्हणजे शिक्षणाबद्दल ह्यातून कळेल किंवा क्रीडामधून यातून कळेल असं. ते आमच्याकडे कायमस्वरूपी राहील पण, आणि आम्हाला हो, नोट्स साठी उपयोगी येईल. ठीक आहे, ठीक आहे. उद्या सांगतो मी तुम्हाला. ठीक. राम सर. पोस्ट करा. हं.